कर्मयोगी माणसं फार बोलत नाहीत, पण त्यांचं काम बोलतं. गेल्या वर्षीच लावलेलं आहे. अशाच एका निस्वार्थी कामाची ही आगळी वेगळी गोष्ट. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, अर्थात झाडं वेली हे सुद्धा आपले नातलग सखे सोयरे आहेत. ही आपली संस्कृती आणि त्याचं रक्षण संवर्धन हे आपलं परम कर्तव्य. रोजच्या रुटीनमधून वेळ काढून काहीतरी अजून चांगलं केलं पाहिजे हे प्रत्येकालाच नेहमी वाटतं, पण सगळ्यांना हे जमतंच असं नाही. हा कधी लावला होता सर? यालाही 10-12 दिवस झाले. पण ज्या व्यक्तींना हे जमतं त्यांच्या ह्या कामाला सॅल्यूट तर बनतोच ना. अशीच एक व्यक्ती आणि वल्ली म्हणजे डॉक्टर दीपक हांडेसर. आळेफाटा ते आणे हा रोजचा 20 किलोमीटरचा प्रवास. ह्या प्रवासात सकाळच्या अगदी घाईच्या वेळेत सरांनी एक ब्रीद घेतलं. याला कडुनिंब तिथे गुळवेल असं नाव दिलं तरी चालेल. गुळवेल ही आयुर्वेदिक औषधी वेल, त्यात ती कडुनिंबावर वाढली तर अमृतच. सरांनी ठरवलं की वाटेत जेवढी कडुनिंबाची झाडं दिसतील तिथं गुळवेल लावायची, जिथं शक्य होईल तिथं लावायची. नुसती लावायची नाही, जगवायची. एवढं पाणी त्याला घालत जा रोजभर. हा पाऊस नाही आहे ना. गाडीत खुरपं, पाण्याच्या 8-10 बाटल्या आणि गुळवेलीची रोपं घेऊन सुरू होतो सरांचा सकाळचा प्रवास. नमस्कार मित्रांनो. आज आपण आलेलो आहोत डॉक्टर दीपक हांडे यांच्या घरी त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी. गप्पा कोणत्या विषयावर? तर बघा, पावसाळा सुरू आहे आणि जिकडे तिकडे सगळीकडे वृक्षारोपणाची मोहीम सुरू आहे. तर अशीच एक आगळी वेगळी मोहीम डॉक्टर दीपक हांडे सरांनी सुद्धा सुरू केलेली आहे, जी आत्तापर्यंत कोणाला माहिती नाहीये. तर ती मोहीम काय आहे, त्यांनी कसं वृक्षारोपण केलं, हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्ते सर. वृक्षारोपणाची कामं सुरू आहेत आणि तुम्ही पण आता ह्या वर्षी एक आगळं वेगळं वृक्षारोपण करताय किंवा केलेलं आहे असं आम्ही ऐकलं. तर आम्हाला त्याविषयी जाणून घ्यायचं. ज्यावेळेस करोना चालू झाला हा. त्यावेळेस लोकांना फारच प्रॉब्लेम होता, म्हणून आम्ही गुळवेल म्हणजे जिचं नाव आहे अमृता, ही अमृता आपलं आरोग्य चांगलं करते बरोबर. म्हणून आम्ही त्याची सुरुवात केली पेशंटला द्यायला. आणि त्यामुळे बरेचसे पेशंट चांगले झाले. म्हणून आम्ही असं ठरवलं की या वर्षीपासून आपण जास्तीत जास्त लोकांना अमृता देऊन, गुळवेल देऊन त्यांच्या घरामध्ये किंवा घराच्या जवळपास ते तयार व्हावं असं आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि त्यासाठी मी जवळजवळ आत्तापर्यंत 50 ते 60 गुळवेलीचे काडे आणलेले आहेत. हा. आणि त्यातल्या जवळजवळ आत्तापर्यंत 20 ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. आणि त्याला रोज जाताना म्हणजे आळेफाट्यापासून ते आणेपर्यंत अशा एक 5-6 गावांमध्ये आम्ही ते सुरू केलेलं आहे. आणि ते मेन म्हणजे आम्ही कडुनिंबाच्या झाडाला लावतो. अच्छा. कारण कडुनिंबाचा जो उपयोग आहे तो फारच जास्त आहे, त्याचे उपयोग फार आहेत, म्हणून आम्ही ते सुरू केले. समजा तिथे पाणी नसेल तर ते पाणी द्यायचंही काम आम्ही करतो. आणि ज्या ज्या पेशंटला दिलेलं आहे त्या पेशंटला पण आम्ही सांगितलेलं आहे की नेमकं काय करायचं. सर, हे जी गुळवेलीची कांड तुम्ही लावलीत, तर ती कधी लावलीत साधारणपणे, म्हणजे कधी तुम्ही त्याची सुरुवात केली होती लावायला? ही साधारणपणे 1 महिन्यापूर्वी आम्ही सुरुवात केली. अच्छा. त्यावेळेस आपल्याकडे काही पाऊसही नव्हता. हा. म्हणून आम्ही काय केलं की जिथं जिथं ते कडुनिंबाच्या तिथे लावलंय तिथे मी स्वतः जाताना तिथे पाणी देत गेलो. अच्छा, म्हणजे तुम्ही रोज त्याला पाणी घालत होता क्लिनिकला जाताना असं? हो. अच्छा, म्हणजे हे असे किती झाडं लावली होती रस्त्यामध्ये? साधारणपणे आपल्या एरिया म्हणजे आपल्या आळेफाट्यापासून बेल्ल्यापर्यंत साधारण मी स्वतः 6 ते 7 ठिकाणी लावलेली आहेत. अच्छा. काही आळेफाट्याला लावलीत, बरं. काही राजुरीला आहेत, काही बेल्ल्याच्या तिथे आहेत. अच्छा, म्हणजे आणि जोपर्यंत तिथे पाऊस येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः तिथे पाणी घातलेलं आहे स्वतः त्या जाऊन पाणी झाडाला? दिलेलं आहे. आणि ज्या ज्या पेशंटकडे दिलं होतं हा. उरलेलं, हा. त्या पेशंटला मी स्वतः सांगितलं की ते लावून तुम्ही तिथे रोज पाणी देत जा. आणि त्या पेशंटनी देखील सुरुवात केली त्याला पाणी द्यायला. अच्छा. आणि नंतर साधारणपणे एक 10-15 दिवसानंतर आपल्याकडे जोरात पाऊस चालू झाला. बरोबर. त्यामुळे सध्या त्याला पाणी लावायची जरूरी नाही. हा. परंतु आम्ही स्वतः जाऊन तिथे पाहिलं तर त्यातलं कोंब यायला सुरुवात झालेली आहे आणि तिथे पानं पण आलेली आहेत काही. अरे वा, म्हणजे ही जी काही कांड लावली होती ती गुळवेलीची रोपलेली आहेत. हो. मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे सर, की कडुनिंबाचीच झाडं का, म्हणजे तीच आपण गुळवेल तर कुठे येऊ शकते, मग कडुनिंबाच्या झाडाखाली ती का लावायची? त्या कडुनिंबाचाही गुण त्या
वनस्पतीमध्ये गुळवेलमध्ये येतो. सर, वृक्षारोपणाची अशी काहीतरी मोहीम आपण सुरू करावी, हे ह्याच वर्षी तुम्हाला का असं वाटलं की हे सुरू करावी असं? हे ह्याच वर्षी नाही वाटलेलं. ॲक्च्युअली एक 2-3 वर्षापूर्वापासून आम्ही हिरडा, बेहडा, आवळा, त्याचबरोबर रिठा, शिकेकाई याचाही आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्याला भरपूर त्याचाही उपयोग होतो. म्हणून ते आम्ही 2-3 वर्षापासून चालू केलं. आणि यावर्षी नेमकं वाटलं की गुळवेल जी आहे म्हणजे अमृता, ही सर्वसामान्य लोकांनाही जास्त उपयोग होईल त्याचा. बरोबर. म्हणून ते आम्ही सुरुवात केली आणि त्यामुळे लोकांना दिलेलं आहे ते चालू करायला. यापूर्वी 9-10 वर्षापूर्वी आम्ही आमच्या शेतामध्ये गुळवेल लावली होती, कारण तिचे औषधी गुणधर्म मला कॉलेजपासून माहीत होते. तर आम्ही त्यावेळेस ती गुळवेल तोडायचं आणि नंतर मग कटिंग करून वाळवायचं उन्हाळ्यात आणि त्याची पोती भरून ती टॅबलेट करायला आम्ही नगरला पाठवत होतो आणि त्या टॅबलेट पेशंटला वापरत होतो. पण त्याचा उपयोग आम्हाला नंतर करोनाच्या काळात जास्त झाला. करोनाच्या काळात जेव्हा आम्ही ती कटिंग करून वाळवून ठेवलेली गुळवेल येणाऱ्या प्रत्येक पेशंटला आम्ही ती पिशवीत घालून देत होतो की याचे काढे करून प्या. इतर औषधांबरोबर ते पेला तर तुमची इम्युनिटी वाढेल आणि त्यातून तुम्ही लवकर बाहेर पडाल. आणि झालंही तसंच. गुळवेलीचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे इम्युनिटी वाढवणे. याचा अनुभव आम्ही प्रत्यक्ष घेतलेला आहे. आम्ही गेले कित्येक वर्षापासून गुळवेलीचा काढा सकाळी रिकाम्या पोटी आलं किंवा सुंठ टाकून घेतोय आणि त्याचा उपयोग आम्हाला दिसतोय. पण सर, ही गुळवेल आहे ना? हो, ही गुळवेल आहे आणि ही अजून काही लोकांना देण्यासाठी आम्ही स्वतःच इथे रोप केलेलं आहे त्याचं. आणि त्याला गेल्या साधारणपणे एक 10 दिवसामध्ये एवढं आलेलं आहे. म्हणजे बरेचसे रोपं तुम्ही दिलेली आहेत आणि अजूनही अजूनही द्यायची आहेत काही. गुळवेल ओळखायचं मुख्य लक्षण म्हणजे तिला एक चक्र लक्षण म्हणून नाव आहेच आहे की गुळवेल कापल्यानंतर त्याच्या पूर्ण गोलाकार भागामध्ये चक्रासारखं सायकलच्या चाकासारखं दिसतं. हे त्याचं मुख्य ओळखायचं लक्षण आहे. तरीसुद्धा ही गुळवेल ओळखायची असेल, तिच्यासारख्या अन्य वनस्पती पण असू शकतात, त्या विषारी आहेत, तर त्याचा तुम्ही डॉक्टरांच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्याचा उपयोग करावा. मित्रांनो, बघितलं आयुर्वेदामध्ये असंख्य औषधी गुणधर्म असलेली अशी ही गुळवेल सरांनी आपल्या आसपासच्या परिसरात लावलेली आहे. आणि खरंच खूप आनंद वाटतो की अशा प्रकारे औषधी वनस्पतींचं सुद्धा वृक्षारोपण आपल्या ह्या भागामध्ये होतं. आणि जेव्हा केव्हा आता आसपासच्या रुग्णांना गुळवेलीचा काढा घ्यायला सांगितलं जाईल तेव्हा निश्चितपणे त्यांना याचा उपयोग होईल. मित्रांनो, अशा पद्धतीने खरंच औषधी गुणधर्मयुक्त वनस्पतींची लागवड करणं आणि त्याचं संवर्धन करणं, त्यांची जपणूक करणं ही काळाची गरज आहे. सरांनी यातलं पहिलं पाऊल टाकलेलं आहे. तर ह्या निमित्ताने मी असं म्हणेल की आपण सर्वांनीच याकडे खूप लक्ष दिलं पाहिजे आणि या पद्धतीचे जे काही उपक्रम आहेत यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपणही त्यात पुढाकार घेतला पाहिजे. आणि आपल्यापैकी जर कुणाला ही गुळवेल आपल्या शेतामध्ये आपल्या बांधावर लावाविषयी वाटत असेल तर निश्चितपणे संपर्क करा. या गुळवेलीची रोपं अगदी मोफत आपल्याला दिली जातील. आपणही ती लावू शकता. आपल्या आसपास जसं अमृतासारखं काम करणारे वनस्पती असतात तसंच अमृतासारखं संजीवनी देणारी काही माणसंसुद्धा असतात. आणि त्याचपैकी ह्या दोघा जणांना, सरांना आणि मॅडमला आणि सरांना आज आपण भेटलेलो आहेत. खूप आनंद वाटला आणि त्यांच्या या उपक्रमाला खूप शुभेच्छा. धन्यवाद.